नागपूरच्या सीताबर्डी परिसरात घडलेल्या दुचाकी चोरीच्या घटनेचा पोलिसांनी यशस्वी तपास करत 2 आरोपींना अटक केली आहे। ही घटना टेकडी रोडवरील राजस्थानी महिला मंडळाच्या मागील भागात घडली होती। फिर्यादी अक्षय जयंत अनिवाल यांनी आपली रॉयल एनफील्ड सुपर मेटिऑर 650 ही दुचाकी घरासमोर उभी केली होती, मात्र काही वेळानंतर गाडी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले। या प्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरविली। तपासादरम्यान पोलिसांनी अभिलाष राय आणि आशिष मसिंह या 2 आरोपींना ताब्यात घेतले। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। विशेष म्हणजे या आरोपींकडून फक्त एकच नव्हे तर आणखी 2 दुचाकी जप्त करण्यात आल्यात। या रॉयल एनफील्डसह 2 होंडा ऍक्टिवा गाड्यांचाही समावेश आहे। एकूण 3 दुचाकी ज्यांची अंदाजे किंमत 3,10,000 रुपये आहे असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या आरोपींविरुद्ध नागपूरमधील इतर पोलीस ठाण्यांमध्येही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे। नेमकं माहिती आहे, कोण आरोपी आहे, किती रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, कुठली टीम आहे आपली ज्यांनी ही संपूर्ण कामगिरी करून आणलेली आहे? 2 दिवसापूर्वी एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस ठाण्याला। त्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे आमची टीम PSI सोनवणे त्यांच्या टीमचा त्यांनी ते शोध घेतला आणि त्यातलं ते आरोपीचं त्यांनी तपास केल्यानंतर माहिती मिळाली की ते सदरील आरोपी हे MP चे आहेत। मग इथून टीम आपली तिकडे जाऊन त्यांनी ताब्यात घेतलंय, त्यांच्याकडे सखोल चौकशी केली। तर आतापर्यंत 3 वाहन एकूण किंमत 3,10,000 रुपये असं त्यांच्याकडून रिकव्हर करण्यात आलेलं आहे। आता सध्या ते पोलीस कोठडीत आहेत आणि अधिक तपास सुरू आहे। आणि हे जे एक रॅकेट आहे की इथून वाहन चोरणे सीताबर्डी मार्केटमधून आणि MP मध्ये ते चोरून घेऊन जाणे, त्याच्या पाठीमागे आता बरेचसे त्यांचे वाहन जे चोरले असतील ते तपासामध्ये त्यांच्याकडून आता शोध घेणं सुरू आहे। आता हे 2 आरोपी पकडलेले आहेत, दोघे MP चे राहणार आहेत। एकाचं नाव अभिलाष राय, दुसरा आशिष मसिंह म्हणून आहे। तर यांच्यामध्ये आणखी काही लोक सहभागी असण्याची शक्यता आहे आणि हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत। यांनी यापूर्वी सुद्धा गुन्हे केले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर अधिक सखोल तपास करीत आहोत। तपासातून आणखी याचे कोण साथीदार आहेत हे आपल्याला निष्पन्न करता येईल। आपली सीताबर्डी पोलीस ठाण्याचे PSI अनिकेत सोनवणे आणि त्यांच्या सोबतचे पोलीस हवालदार वालदे, पोलीस शिपाई मुंडे, पोलीस शिपाई प्रशांत भोयर आणि चेतन सेंडे यांनी ही कारवाई केली। आतापर्यंत 3 वाहन त्यांच्याकडून जप्त करण्यात आले। ते 3 वाहनांची एकूण अंदाजे किंमत 3,10,000 रुपये इतकी आहे।